तर आजच्या अर्थसंकल्पामध्ये अजून काय काय मिळालंय पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। डाळींसाठी आत्मनिर्भरता योजना लागू, पुढील 6 वर्ष मसूर आणि तूर यासारख्या डाळींचं उत्पादन वाढवण्यावर केंद्र लक्ष करणार। यामुळे भारताला डाळींच्या उत्पादनामध्ये स्वतःचा पुरवठा सुनिश्चित करता येणार। केंद्र सरकार तेलबियांची खरेदी सरकार 100% हमीभावानं करणार। अर्थसंकल्पीय अधिवेशनामधून निर्मला सीतारामन यांची घोषणा। अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या पदरी निराशा, बहुतांश घोषणा या उद्योगपतींना लाभ पोहोचवणाऱ्या शेतकरी नेते अजित नवले यांची टीका। आणि तरतुदी कॉर्पोरेट सेक्शन दार्जिन्या आणि भासवणं मात्र शेती क्षेत्राला फार मोठे उपकार केलेत अशाच प्रकारची गोष्ट या अर्थसंकल्पात झालेली आपल्याला दिसते आहे। आजच्या अर्थसंकल्पामध्ये पोकळ घोषणा, कृषी क्षेत्रासाठी निराशाजनक अर्थसंकल्प, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांची टीका। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज जो काही अर्थसंकल्प सादर केला तो शेती क्षेत्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत निराशाजनक आहे। पोकळ घोषणा याच्या व्यतिरिक्त या अर्थसंकल्पामध्ये काहीच नाही। 2025च्या अर्थसंकल्पामध्ये नोकरी कौशल्य निर्माण करण्यासाठी 7 घोषणा, वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 5 वर्षांमध्ये 75,000 जागा वाढवणार, तर IIT क्षेत्रामध्ये 6,500 सीट आणखी वाढवल्या जाणार। विमा क्षेत्रामध्ये 100% विदेशी गुंतवणूक, व्हिसा देण्याच्या पद्धतीमध्ये सुलभता आणणार, इंटरनॅशनल व्यापारासाठी भारत ट्रेडनेटची स्थापना। शेतकरी आणि सर्वसामान्यांवरील जीएसटीच्या बोजा संदर्भात कोणताही निर्णय नाही, अर्थसंकल्पावर खासदार शाहू महाराज यांची प्रतिक्रिया। मत्स्यपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी योजना, केंद्र सरकार दुग्ध व्यावसायिक आणि मच्छीमारांना 5 लाखांपर्यंत कर्ज देणार। देशामध्ये 50 नवीन पर्यटन स्थळं तयार करण्यात येणार, तर भगवान गौतम बुद्धांशी संबंधित जागांचा विकास करणार, केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये सीतारामन यांची घोषणा।